रवींद्र वायकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आलाय। मनपाकडून चुकीच्या पद्धतीने चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केल्याचं यात म्हटलं आहे। पोलिसांची सी समरी रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे। रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे। जोगेश्वरी भूखंड प्रकरणी क्लीन चिट त्यांना देण्यात आली आहे। आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट पाहायला मिळतोय। मनपाकडून चुकीच्या पद्धतीने चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल केल्याचं म्हणत त्यांना दिलासा देण्यात आलाय। कारण जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी त्यांना क्लीन चिट देण्यात आली। यावरून विरोधकांनी देखील टीकेचं झोड उठवल्याचे पाहायला मिळत आहे। काय होता जोगेश्वरी भूखंड घोटाळा आपण पाहतोय। मुंबईतील जोगेश्वरीत सुप्रीमो क्लबचा गैरवापर केल्याचा आरोप हा रवींद्र वायकर यांच्यावर होता। तर हॉटेल बांधण्यासाठी वायकरांनी माहिती लपवल्याचाही दावा आहे। किरीट सोमय्या यांच्या आरोपानंतर वायकर अडचणीत आले होते। बीएमसीकडून हॉटेलच्या बांधकामाला स्थगितीही देण्यात आली होती। नंतर मुंबई उच्च न्यायालयानं देखील बीएमसीचा निर्णय योग्य ठरवला होता। भूखंड घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेचा प्राथमिक तपास पाहायला मिळतो। खेळाच्या मैदानावर हॉटेल बांधकामाची परवानगी दिल्याचं उघड झालं होतं, ज्यात 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा वायकर यांच्यावर आरोप होता। आझाद मैदान पोलीस ठाण्यात वायकर पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता।